हॅलो. सध्या रानामध्ये तणकाट काढायचं चालू आहे. हे बघा अशी काढतोय आपण. जेणेकरून उसाला मोकळी जागा मिळेल. पावसामुळे चिखल बहुत झालेला आहे खूप, त्यामुळे तणकाट काढायला जरा त्रास होतोय. ऊस असा आहे, नॉर्मल मुळी हलण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं जरा मोकळीक करावी. जरा ऊन पडलेलं आहे नॉर्मल, त्यामुळे जरा वारं खेळत आहे. त्यामुळं कामाचा आनंद चांगला मिळतोय करण्याचा. जरा मोकळी दिसते, पाऊस नाही आहे. जरा सकाळपासून रिमझिम चालू होती, जरा थांबलेला आहे. सगळ्या प्रकारची तणकाट आहे इथं. काय नाही असं नाही, प्रत्येक व्हरायटी भेटेल तणकाटाची जी रानामध्ये आहे. तणकाट काढल्यानंतर रानाला जी भुसभुशीतपणा येतो ना, तो लई भारी असतो पिकासाठी. पिकाला जोमदार वाढीसाठी चांगलं असतं. त्यामुळे तणकाट महत्त्वाचं काढलंच पाहिजे. त्याशिवाय पिकाला त्याचा फायदा काय होत नाही. हे सगळं जे जमिनीमध्ये अन्नद्रव्य आहेत ना, ते सगळे हे तणकाट खाऊन जातं. त्यामुळं तणकाट वाढतं आणि पिकं वाढत नाहीत. त्यामुळे आपलं नुकसान होतं. जर विदाऊट तणकाट काढता जर आपण जर फवारणी औषधीने घातली, तर त्याचा फायदा आपल्याला पिकाला भेटत नाही. ते सगळं तणकाटाला भेटतं. आणि काही 1% जे राहिलेलं असेल ते भेटलं तर भेटलं, नाही तर ते वाया जातं. त्याचा काही उपयोग होत नाही औषधाचा. महत्त्वाचं तणकाट आपल्याला बाहेर काढलं पाहिजे, जेणेकरून आपलं नुकसान कमी होईल. कशा आहेत शेंगा, ऊस? अरे आहे ना, एक नंबर. शेतात जी मजा असते ना काम करतानाची, ती आणि कुठे भेटत नाही, अजून कुठे भेटत नाही. ऊसाची रोपं लावलेली आहेत, त्याला एक आवणी केलेली आहे फक्त. म्हणजे पावसाच्या आणि तणकाटामुळे ना त्याला फुटवा झालेला नाही अजून. जो बाकीचा प्लॉट आहे त्याला काही काही ठिकाणी फुटवा निघालेला आहे. म्हणजे जिथं जास्त पाणी साठले आणि तणकाट जास्त झालं ना, तिथं फुटवा झालेला नाही. म्हणजे आता जागा मोकळी झाली ना, जरा हवा मोकळी खेळती राहिली ना, तर फुटवा निघायला काय अडचण नाही आपल्याला इथं. हे तणकाटाचा इफेक्ट असतो, साईड इफेक्ट.
त्या पावसामुळं आम्हाला जरा वेळ झाला इथला प्लॉट काढायला. जो बाकीचा प्लॉट होता तिथला व्यवस्थित झाला आहे, काय अडचण नाही. ह्या प्लॉटमध्ये जरा मार बसला जरा थोडा. निसर्गाच्या पुढे आपलं काय चालत नाही. निसर्ग हा महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. ऊसाची रोपं लावून बरोबर जूनमध्ये लावलेले आहेत रोपं. 20 जूनला महिना होऊन गेलेला आहे. आज आहे 26 तारीख, 26 जुलै. बघा कोथिंबीर, शेंगा, बऱ्यापैकी श्रावण घेवडा लावलेला आहे आपण. सोयाबीन लावलेलं आहे कायचं. हे तणकाटामुळे जरा दिसत नाही आहे नॉर्मल. आता हळूहळू जसा पाऊस थांबल तसं थोडं थोडं काढण्याचा प्रयत्न चालू आहे.